आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे। काँग्रेसचा प्रचार चालू आहे। डोर टू डोर प्रचारावर त्यांनी भर दिलेला आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद भाई शेख आणि त्यांच्यासोबत नगरसेवक पदाचे सुद्धा उमेदवार आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करू। भैया नमस्कार। आपण आता 2-3 दिवसावर आणि मतदार सुद्धा खूप जवळ आहे। काय परिस्थिती आहे एकंदरीत आपण सगळ्या प्रभागात इतकी चांगली आहे, इतकी लोकांचा लाभ आम्हाला सहवास लागत आहे। प्रत्येक घरात आल्याशिवाय बोलल्याशिवाय चहा पाणी घेतल्याशिवाय जायला लोक तयार नाही आहेत। किती तर लोक असं म्हणतात की बसा तुम्हाला मतदान देणार आहे, चहा पिल्यावर मतदान देत आहोत, कसं देत नाही मतदान म्हणून इथपर्यंत लोकांचा आग्रह आहे। चहा पान सगळे करून आम्ही लोकांना भेटून आरामशीर त्यांना गडबड न करता संवाद साधून आम्ही बाहेर निघतो। लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे। प्रभाग क्रमांक 3चे आमचे हे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत नायकवाडे साहेब, आणि ही आमची ताई त्याच प्रभागातून मैत्रीताई उमेदवार आहेत। असाच प्रकार नाही, असाच प्रकार इथंच नाही आहे, प्रत्येक प्रभागामध्ये हीच पोझिशन आहे। 1 नंबरमध्ये तेच पोझिशन आहे, 2 नंबरमध्ये तसंच आहे, 3चं तर तुम्ही बघताय, 4ची बी तेच पोझिशन आहे, 5ची आहे। एकूण 1 ते 11 प्रभागाची पोझिशन ह्याच पद्धतीनं आहे। कुठलाच प्रभागामध्ये आम्ही मागे आहोत असं आम्हाला तर वाटत नाही। जिथं जाईल तिथंच आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे। मला आम्हाला असं वाटतं आजच्या घडीला अध्यक्षासह 23चे 23 उमेदवार आमचे नगरसेवक होतील, याच्यात काही शंका वाटत नाही। बरं भैया, जसं की आपण म्हणालात 23च्या 23 होतील। भारतीय जनता पार्टीने सुद्धा काल त्यांचा वचननामा जाहीर केलेला आहे, अनेक विकासाच्या गोष्टी करणार आहेत असं त्यांनी सांगितलं। 2016चा वचननामा काढा, त्याच्यातले काय 1%-2% वचननामा पूर्ण झाले पहा। दर 5 वर्षाला वचननामा काढला जातो, जाहीरनामा काढला जातो, त्याला कोण बघत नाही, लोक सुद्धा विसरून जातात। वास्तविक ज्या जाहीरनाम्यामध्ये ज्या अटी कंडिशन पूर्वीच्या लोकांनी जाहीर केल्या होत्या सत्ताधाऱ्यांनी, 2016चा वचननामा ठेवा समोर, त्याच्यातल्या गोष्टी सांगा काय केलं तुम्ही। नवीन जाहीरनामा आणलात, जुन्या जाहीरनाम्यामधले काय केलं दाखवावं लागेल ना। जुन्या जाहीरनाम्यामध्ये ह्या गोष्टी आम्ही केल्या, 9 वर्षापूर्वी दिलेलं वचन होतं आम्ही पाळलंय, आणि ह्याच्यातल्या जाहीरनाम्यामधले ह्या गोष्टी केल्या असं दाखवा। परत नवीन अजेंडा घेऊन यायचा आहे। आमचा अजेंडा समोर आहे, जे लिहून दिलं जाहीरनाम्यामध्ये त्याला आम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये पूर्णच करू, पूर्ण म्हणजे पूर्णच करू। असं उगं खोटं आश्वासन देऊन आम्ही काही निवडणूक लढवणार नाही आहे। आमची इच्छा आहे नगरपालिकेची सेवा करायची, इमानीद्वारे उत्साहित होऊन आम्ही काम करू। जास्तीत जास्त मुस्लिम समाजाचे जे उमेदवार आहेत, जसं की शिवाजीराव पाटील निलंगेकर पॅनलकडून मोहम्मद पठाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखिल देशमुख आहेत, आपण आहात, मुस्लिम मताचं विभाजन काय होईल का काय असेल? शिवाजीराव पाटील निलंगेकर पॅनल कोण म्हणलं ते? अपक्षांनी कुठलाही नाव देतील, उद्याच्याला काय नाव घेतील त्यांनी, उद्याच्या त्या नावाचं आणि शिवाजीराव पाटलाचा काही संबंध नाही। अर्थार्थ अपक्षाला अपक्ष थांबलं, त्यानं थांबायला कोण लावलं त्याच्या पाठीमागे कोण ते सुद्धा जनतेला माहीत आहे। जे अपक्ष लोक थांबल्या त्यांचं थांबायचा दृष्टिकोन काय आहे, त्याला उभा कोण केलंय, त्याला पेट्रोल डिझेल कोण दिलेलं आहे, चार्जिंग कोण करलेलं आहे, लहान लहान लेकरांना माहीत आहे। आम्ही काय विचारायचं त्यांना त्याच्याबद्दल? ते आमच्याबद्दल त्यांना विषयच नाही, ते आमचे कॉम्पिटिटर नाहीत। नाही, माझा मुद्दा हा आहे की आपल्या मुस्लिम मतामध्ये काही फरक पडणार आहे का त्यांच्यामध्ये? अहो, असं जातीपातीचं इलेक्शन राजकारण कुठं काय राहत नाही। मुस्लिम मताचा फरक पडणार आहे असं काही वाटायचं काही कारण नाही आहे, कारण तसा प्रचार चालू आहे। नाही, त्यांनी तेच करण्याचा प्रयत्न करणार आहेत, आम्हाला ते करायचं नाही। आम्ही शिवशाही आंबेडकर फुले यांना विचाराचे मानणारे पाहिजे आहोत। आम्हाला जात पात हे ते काही आमच्याकडे राहणार नाही। मी पूर्ण शहराचं नेतृत्व करलेला, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन मी चाललाय। पूर्ण 23चे 23 नगरसेवकचे उमेदवार बघितले ना, सोशल इंजिनिअरिंग आमच्या लक्षात येईल। बरोबर आहे, सोशल इंजिनिअरिंग आम्ही पूर्ण करून इलेक्शन लढवले आम्ही। बिलकुल आमच्याकडे ते नाही जात पाहत, त्यांनी मुसलमानचे खातील का निकोनाचे खातील, त्यांचा हेतू काय आहे ते लोकांना माहीत, कशासाठी उभा केले आहेत। ताई, आपण सुद्धा राजकारणात नवीन आहात, आपल्याला याच्या अगोदर म्हणजे राजकारणाचा काहीच गंध नसताना आपण नगरसेवक पदासाठी थांबणार, काय सांगणार? मी माझे सासरे त्यांना खूप लोकांची मदत किंवा कुठं पण छोट्या मोठ्या लोकांची गरजा भागवण्याची किंवा काही पण अडचणीनुसार त्यांना जाण्याची एक ही आहे, छंद आहे। त्यांच्यामुळं मला पूर्ण अनुभव आहे। त्यांनी प्रत्येक गोष्टी घरामध्ये बसून बोलतात की सांगतात मला असं करायचं तसं करायचं, असं
त्यांचा एक विषय आहे की माझी सून पण सगळ्या जगासमोर जावी राहावी म्हणून. तर माझे सगळे जेवढे इच्छा आहेत ते माझे सासरेच पूर्ण करतात, त्यांच्यामुळं मी इथं आहे आज. बरं, तुम्ही प्रभागात फिरत असताना महिलांच्या काही अडचणी असतील, महिलांना रोजगाराच्या काही अडचणी असतील, त्यावर आपण चर्चा करू. मी प्रभाग 3 मधून काँग्रेस पक्षाकडून थांबलेली आहे. मी प्रत्येक घरी जाते, फॉर्म भरल्यापासून प्रत्येक घरी जाते. प्रत्येक महिलाच्या काही ना काही अडचणीच आहेत. आम्ही प्रत्येक वेळेस मत देत आहोत, पण कोणीच आम्हाला विचारायला येत नाही. निवडणूक आहे त्यावेळेस आम्हाला विचारतात प्रत्येक जण की या घरी आम्हाला मत करा, आम्ही तुमच्या अडचणी दूर करू. प्रत्येक महिला बोलतात, पण निवडणूक झाल्यानंतर कोण एकही विचारायला येत नाहीत आम्हाला. असं ही प्रत्येक म्हाताऱ्या बायापासून ते पूर्ण महिलांची हीच अडचण आहे. आम्ही म्हणलो आम्हाला तुम्ही मत द्या, आम्हाला संधी द्या काम करून दाखवायची. आम्ही तुम्हाला तुमची काही अडचण असली तर आम्ही अर्ध्या रात्री तुम्ही फोन केला तर तुम्हाला धावून येऊ मदतीला. हे आम्ही प्रत्येक महिलांना सांगितले. प्रत्येक 3 वार्डामध्ये ह्या क्रमांकामध्ये मी उमेदवार म्हणून थांबलेले. प्रत्येक रस्ते असले आहेत की एकही रस्ता नीट राहिलेला नाही. नाल्यात असल्यास रस्तेच असलेच. मग आम्ही म्हणलो एक आजी होती, पगारी बंद झाल्या, आम्हाला घरकुलची सोय नाही, आम्हाला असं झालं तसं झालं असं बोलत होत्या. म्हणलं आजी तुम्ही आम्हाला संधी द्या. नाही आम्ही प्रत्येकाला संधी दिली, आम्हाला कोणच विचारायत नाही. आजी तसं नाही होणार, इतके दिवस वेगळं पक्ष होता, आता आपलं काँग्रेस येणार आहे, तुम्ही द्या संधी आम्हाला, आम्ही तुम्हाला सगळे कामं करून दाखवू. अशी महिलांना आम्ही सूचना देतच आलोय आणि आम्ही हे करणारच आणि करून दाखवणारच. आम्हाला तुम्ही सगळ्यांनी करून दाखवा की आम्हाला मत द्या, आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचे पूर्ण कामं करू. अर्ध्या रात्री तुमचा फोन आला तर आम्ही आमचे घरची कामं ठेवून तुमच्या मदतीला कुठे पण धावून येऊ, ही आमची इच्छा. आणि ह्याच्यामध्ये माझं श्रेय नाही, माझ्या सासऱ्यांचं श्रेय आहे सगळं मध्ये. काय सांगाल, आपण सुद्धा तरुण म्हणून नगरसेवक पदासाठी लढत आहात, काय लोकांचा प्रतिसाद? मी एवढंच सांगतो जनतेला, मी एक राष्ट्रीय कुस्ती स्तरावर कुस्ती खेळायला आहे. मी तरुणांना व्यसनाकडे नेण्यापेक्षा एक व्यायाम शाळेकडे नेईन. आणि जास्ती करून मी बघत आहे आता प्रत्येक वार्डात, माझ्या वार्डात म्हणा, निलंगा शहरात म्हणा, मी फिरत आहे. पण तिथं रस्ते नाल्या हे बघून सर्व असं कुठेतरी वाटतं की निलंगा कुठेतरी कशा तरी बाबतीत मागे पडलेला आहे. ती बघून आणि ही मला काँग्रेस पक्षाकडून संधी मिळाली आहे, ती काँग्रेस पक्षांना मी धन्यवाद म्हणतो. एवढ्या लहान वयात मला ही संधी दिली लढायची आणि जनतेची सेवा करायची. ती मी सर्वांचं आणि अमितभाई शेख, आपले आबाईदादा, अशोक भैया, अंबादास भाऊ जाधव, सर्वांचं मी माझ्याकडून मी सर्वांचं हे करतो, धन्यवाद करतो. तुमचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत सध्या आणि लोकांमध्ये खूप चांगली चर्चा आहे. ते काय वाटतंय, विजय होईल 2 तारखेला मतदान? बिलकुल अख्खा काँग्रेस पक्षाचं पॅनल विजयीच होणार. आणि गुलाल तर ते आमचा आहे. ते सर्वांकडे जाऊन आम्ही ती चर्चा केल्यानंतर कळाले की गुलाल हा 100% 3 तारखेला आमच्या जांगावर पडणार.